नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं असं नाव इतिहासात कोरलं आहे अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. आज आपण मराठी साहित्यातील कवी राजा बढे यांच्याविषयीची माहिती या सत्रात घेऊया. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत तुमच्यापैकी कोणी ऐकलं नसेल असं कोणीच नसेल. जय जय महाराष्ट्र माझा, कळीदार कपुरी पान, चांदणे शिंपित जाशी अशा दर्जेदार काव्यरचना करणारे कविवर्य राजा बढे यांच्याविषयीची आज माहिती घेऊया. राजा बढे हे नावाप्रमाणेच राजा माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी होते. रुबाबदार प्रसन्न व्यक्तिमत्व, राजस छबी, कुसुम कोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमल वृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी पण मनात देशभक्तीचा स्फुल्लिंग सांभाळणारा कवी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नाव सुद्धा माहीत नसेल, परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचा जन्म 1 फेब्रुवारी रोजी नागपूर या ठिकाणी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. 1935 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रामध्ये 1 वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी वागीश्वरीच्या संपादक मंडळातही बढे कार्यरत होते. पुढे साप्ताहिक सावधानमध्ये मावकर भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. या दरम्यान कॉलेज करून पदवी मिळवण्याचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरंचसं स्फुटलेखन कोंडिबा या टोपण नावानं केलं. वयाच्या 17-18 वर्षापासूनच ते कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. ओहोळ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे यांनी आई वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वतः अविवाहित राहिले. 1940च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. सिरको फिल्म्समध्ये 2 वर्ष काम केले. 1942 मध्ये ते प्रकाश स्टुडिओत रुजू झाले आणि त्यांनी रामराज्य चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत अंगुरी चित्रपटात त्यांनी काम केले. पुढे 1944 मध्ये राजा बढे मराठी रंगभूमीकडे वळले. आयतेकर यांच्या लिटिल थिएटर्स कलेसाठी सारस्वत नाट्यप्रयोगात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. संत बहिणाबाई, गळ्याची शपथ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले. 1956 ते 1962 या कालावधीत राजा बढे आकाशवाणीवर निर्माता म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील असे व्यवसाय ते आयुष्यभर करत राहिले. तरी आपले ते कवित्व सतत सांभाळून होते. त्यांनी सुरेल भावगीते लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरित्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. वाट कशी चुकले रे, कधी न पाहिले तुला, होशी तू नाम निराळा, काय कोणी पाहिले, मला मोहू नका इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरह, मिलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीने चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता बढे यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही याचे भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसते. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि
कल्पना विलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझल सदृश्य भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या रामायण चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचं नाव सुचवलं. या चित्रपटातील सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. तर महात्मा विदुर, गयाची शपथ अशा काही चित्रपटांसाठी बढे यांनी गीतलेखन केले. हे करत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर कुर्ता असा वेश आणि वरणभात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळूवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले या महान गायिका बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. बढे यांची हस्ताच नारती अनार मणी फुले ही गजानन वाटवे यांनी, हस्तेच अशी का मणी ही लता मंगेशकरांनी गायलेली, तसेच चांदणे शिंपित जाशी ही आशा भोसले यांनी गायलेली गीतरचना, कुमार गंधर्वांनी प्रेम केले काय हा झाला गुन्हा ही बढे यांची गायलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या 1952 साली क्रांतिमाला या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात त्यांच्या 21 कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तीपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी प्रस्तावनेत आपण स्वतःच नामवंत, सुप्रतिष्ठित, प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने माझ्या प्रस्तावनेची गरज नाही असे गौरवोद्गार काढले आहेत. 1935 ते 1959 दरम्यानच्या सामाजिक राजकीय घडामोडींचे पडसाद यात उमटले आहेत. घडू दे पुन्हा एकदा भारत मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला आहे. 1964 मध्ये मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पु ल देशपांडे आणि गदिमा यांनी प्रथमच कथाकथन केले होतं. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीने त्यांनी स्वानंद चित्र ही संस्था उभी केली आणि रायगडचा राजबंदी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणे चारोळी हा रचना प्रकार बढे यांनी हाताळला. कोंडिबा हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. या मुंबईच्या विविध वृत्त साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज किती रे दिन झाले ही पत्रमय कादंबरी, स्वप्नगंधा, चतुर किती बायका, ही रात सवदबाई, पेच प्रसंग, अशी गंमत आहे अशी 5 नाटकं त्यांनी लिहिली. तरीही बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्य प्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका HMV कंपनीने तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी 7 समुद्र पार पोहोचली. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमात ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं टवटवीत आहे. आज राजा बढे यांचा स्मृती दिन. त्यानिमित्ताने मी तुम्हाला राजा बढे यांची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात दिली. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयीचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या. पुन्हा भेटूया उद्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.